नमस्कार मित्रांनो, कसे आहात? थंबनेल बघून तुम्ही आलात हा व्हिडिओ पाहण्यासाठी. तर आपण एक भाग केलेला आहे मोहनदास करमचंद गांधी, महात्मा गांधी यांचं आत्मचरित्र म्हणूया आपण, किंवा त्यांची आत्मकथा सत्याचे प्रयोग या पुस्तकाचं मी वाचन करतोय. आणि एक एपिसोड झाला, त्या एपिसोड मध्ये मी फक्त या पुस्तकाची प्रस्तावना वाचलेली आहे. त्यामुळे आज आता मी त्याच्यामध्ये खंड 5 आहेत एकूण. त्या खंड 5 पैकी खंड 1 जो आहे त्यातलं पहिलं प्रकरण मी आज वाचणार आहे. पहिलं प्रकरण म्हणण्यापेक्षा 3 प्रकरण मी आज वाचणार आहे. तर वाचूया आणि ऐका तुम्ही. कारण काय होतं ना मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की खूप चांगली चांगली पुस्तकं असतात, ती मार्केटमध्ये उपलब्ध असतात, पण तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. मग मी अशा वेळेस काय करतो की हे पुस्तक तुम्ही वाचलत का, या आपल्या एका सेगमेंटद्वारे त्या पुस्तकाने इंट्रोड्यूस करून देतो, त्याचा परिचय करून देतो. तर हे पुस्तक तुम्ही वाचलत का याचाच हा भाग आहे. पण मी फक्त किंवा महात्मा गांधींचं आत्मकथा हे पुस्तक आहे आणि ते वाचा एवढ्यावरती थांबत नाही. तर मी असं ठरवलं की आपल्या अबलक एंटरटेनमेंटच्या प्रेक्षकांसाठी हे सबंध पुस्तक वाचायचं. आणि त्याचा एक भाग झालेला आहे, हा आता जो आहे तो दुसरा भाग आहे. तर जाणकारांनी, अभ्यासकांनी तो पहिला भागही बघा. आपण आता दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. मी वाचतो. तर एकूण खंड 5 आहेत. खंड 1, खंड 2, खंड 3, खंड 4 आणि 5. तर त्यापैकी खंड 1 मधील जन्म हे प्रकरण मी वाचतोय. एकूण 3 प्रकरण आपण या एपिसोड मध्ये वाचणार आहोत. तर ही आत्मकथा आहे. आपल्याशी गांधीजी बोलतायत या सगळ्या लिखाणात. गांधी कुटुंब प्रथम तरी किराणा मालाचा व्यापार करणारे असावे असे समजते, परंतु माझ्या आजोबांपासून गेल्या 3 पिढ्या ते राज्यकारभार करीत आले आहेत. उत्तमचंद गांधी उर्फ ओता गांधी दृढनिश्चयी असावेत असे दिसते. राज्य प्रकरणी लटपटीमुळे त्यांना पोरबंदर सोडावे लागले व त्यांनी जुनागडच्या राज्याचा आश्रय घेतला. त्यांनी नवाब साहेबांना डाव्या हाताने सलाम केला. या उघड दिसणाऱ्या अविनयाचे कोणी कारण विचारले तेव्हा जबाब मिळाला, उजवा हात तर पोरबंदरला देऊन चुकलो आहे. ओता गांधींची एकामागून एक 2 कुटुंबे झाली. पहिल्याचे त्यांना 4 मुलगे होते आणि दुसऱ्याचे 2. बालपणची आठवण करता ते बंधू सावत्र असावेत अशा तऱ्हेची कल्पनाही मला होत नाही. त्यापैकी 5वे करमचंद उर्फ कबा गांधी व शेवटचे तुलसीदास गांधी. उभयता बंधूंनी आळीपाळीने पोरबंदरमध्ये कारभाराचे काम केले. कबा गांधी हे माझे वडील. पोरबंदरची दिवाणगिरी सोडल्यानंतर ते राजस्थानी कोर्टात सभासद होते. नंतर राजकोटला व काही काळ वाकानेरला दिवाण होते व मृत्यूसमयी राजकोट दरबारचे पेन्शनर होते. कबा गांधींची ही एकामागून एक 4 कुटुंबे झाली. पहिल्या 2 पासून 2 मुली झाल्या. शेवटच्या पुतळीबाई पासून 1 मुलगी व 3 मुलगे, त्यातला सर्वात धाकटा मी. वडील कुटुंब प्रेमी, सत्यप्रिय, धीट, उदार पण रागीट असे होते. काही अंशी विषयासक्तही असावेत. त्यांचा शेवटचा विवाह 40व्या वर्षानंतर झाला होता. ते लाचेपासून दूर पळत, त्यामुळे शुद्ध न्याय देत अशी आमच्या कुटुंबात व बाहेरही बोलवा होती. सरकारशी ते अत्यंत राजनिष्ठ असत. एकदा प्रांताच्या एका साहेबाने राजकोटच्या ठाकूर साहेबांचा अपमान केला. त्याबद्दल ते त्यांच्याशी भांडले. साहेब संतापले. कबा गांधींना माफी मागण्यास फरमाविले. त्यांनी माफी मागण्याचे नाकारले व त्यापायी काही तास अटकेतही राहिले. परंतु ते डगमगले नाहीत. त्यामुळे अखेरीस साहेबाने त्यांना सोडून देण्याचा
हुकूम केला. वडिलांनी द्रव्य संचय करण्याचा लोभ कधीच धरला नव्हता, त्यामुळे आम्हा भावांसाठी ते थोडकीच मिळकत ठेवून गेले. वडिलांचे शिक्षण केवळ अनुभवजन्य होते, ज्याला आपण आज गुजराती 5व्या इयत्तेचे शिक्षण म्हणू तेवढे शिक्षण त्यांचे झाले असेल. इतिहास भूगोलाचे ज्ञान तर विचारायलाच नको. असे असूनही व्यवहार ज्ञान इतक्या उच्च दर्जाचे होते की सूक्ष्मात सूक्ष्म प्रश्नाचा उलगडा करण्यात किंवा 1000 माणसांपासून काम घेण्यास त्यांना अडचण पडत नसे. धार्मिक शिक्षण नाही सारखे, परंतु देवळात जाण्याने कथा वगैरे ऐकून जे धर्मज्ञान असंख्य हिंदूंना सहजी मिळत असते ते त्यांना होते. एक विद्वान ब्राह्मण आमच्या कुटुंबाचे मित्र होते. त्याच्या सल्ल्यावरून शेवटच्या वर्षात त्यांनी गीता पाठ सुरू केला होता आणि रोज पूजेच्या वेळी थोडे बहुत श्लोक ते मोठ्याने पठण करीत असत. आई साध्वी स्त्री होती अशी माझ्या मनावर छाप राहिलेली आहे. ती फार भाविक होती. पूजापाठ केल्याशिवाय कधी जेवत नसे. हवेलीत नित्य नेमाने, आता हवेली या शब्दाचा अर्थ काय तर गुजरात येथील वैष्णवांच्या देवालयास हवेली म्हणतात. हवेलीत नित्य नेमाने जायची मला समजू लागले तेव्हापासून तिने कधी चातुर्मास्य व्रत वैकल्याखेरीज रीते दवडलेले मला स्मरत नाही. ती कठीणात कठीण व्रत घेई आणि निर्विघ्नपणे पार पाडी. घेतलेली व्रते आजारी पडली तरी सोडायची नाही. मला असा एक प्रसंग स्मरतो की तिने चांद्रायण व्रत केले, त्यामध्ये ती आजारी पडली परंतु व्रत भंग केले नाही. चातुर्मास्यात एक भुक्त राहणे यात तर तिला विशेष असे काही वाटतच नसे. एवढ्याने संतोष न मानता एका चातुर्मास्यात तर तिने 1 दिवसाआड जेवण्याचा नियम केला होता. लागोपाठ 2-3 उपास म्हणजे तर तिला काहीच नाहीसे वाटेल. एक चातुर्मास्यात तिचे असे व्रत होते की सूर्यनारायणाचे दर्शन करून नंतरच जेवावयाचे. त्या पावसाळ्यात आम्ही मुले ढगांकडे डोळे लावून पाहत राहत असू की केव्हा सूर्य दिसतो आणि आई जेवते. पावसाळ्यात पुष्कळ वेळा दर्शन दुर्मिळ होत असते, हे सर्वांना माहीतच आहे. असेही दिवस स्मरतात की ज्या दिवशी आम्ही सूर्य पाहावा, आई आई सूर्य दिसला असे ओरडावे आणि आई घाईघाईने येते तर सूर्याने दडी मारावी. त्याचे काय मोठे, आज नशिबात जेवायचं नसेल असे म्हणून ती परत वळे आणि स्वतःच्या कामात दंग होऊन जाईल. आई व्यवहार कुशल होती. दरबारच्या सर्व गोष्टी तिला समजत. राजस्त्रियांमध्ये तिच्या बुद्धीबद्दल बहुमान असे. मी लहान म्हणून कधी कधी आई मला राजवाड्यात आपल्या बरोबर घेऊन जाईल. त्यावेळी आजी साहेबांबरोबर चालणारे कित्येक संवाद मला अजून आठवतात. या आई बापांच्या घरी मी संवत 1925च्या भाद्रपद वद्य द्वादशीच्या दिवशी म्हणजे सन 1869च्या ऑक्टोबरच्या 2 तारखेला पोरबंदर अथवा सुदामापुरी येथे जन्म पावलो. बालपण पोरबंदरातच गेले. कुठल्याशा शाळेत मला घातले होते असे आठवते. कसे बसे काही पाढे शिकलो. त्यावेळी मुलांबरोबर मी पंतोजींना मात्र शिव्या देण्यास शिकलो होतो एवढी आठवण आहे. दुसरे काहीही आठवत नाही. त्यावरून मी अनुमान करतो की माझी बुद्धी मंद असावी आणि स्मरणशक्ती आम्ही पोरे एक कडवे गात असू त्यातल्या कच्च्या पापडासारखी असावी. ते चरण तर मला दिलेच पाहिजे. एकडे एक पापड शेक पापड कच्चो डॅश मारो डॅश. पहिल्या रिकाम्या जागी म्हणजे मी आता जिथे डॅश म्हणालो पहिल्या रिकाम्या जागी मास्तराचे नाव असायचे. म्हणजे इकडे एक पापड शेक पापड कच्चो त्याच्यानंतर मास्तराचं नाव येणार. मग ते मारो म्हणजे गुजरातीत माझा आणि मग पुढे परत रिकामी जागा. पहिल्या रिकाम्या जागी मास्तराचे नाव असायचे, त्याला मी अमर करू इच्छित नाही. दुसऱ्या रिकाम्या जागी दिलेली शिवी भरण्याचे प्रयोजन नाही. तर असं पहिलं प्रकरण आहे जन्म. आता मी दुसरं प्रकरण वाचतोय बालपण. लक्ष देऊन ऐका मित्रांनो. फार काय होतं ना, थोडं गांधीजींना खूप आपल्याला मुळापासून समजून घेणं गरजेचं आहे. द्विराष्ट्रवाद कोणी मांडला, भारत पाकिस्तानच्या जे बंटवारा झाला, जे विभागणी झाली, जी फाळणी झाली, त्याच्यासाठी गांधीजींना का दोषी धरलं जातं हे सगळं मुळापासून चेक केलं पाहिजे. उगाच वरवरचं ज्ञान घेऊन गांधीजींना विलन बनवण्यात एकंदर भारतीय राजकारणात काही मतलब नाही. त्यामुळे मी हे जरा वाचायचं ठरवलं, कारण या पुस्तकापर्यंत तुम्ही वाचायला किती जाल ते मला माहित नाही, पण तुम्ही हे बसल्या बसल्या आपली कामं उरकता उरकता ऐकू शकता. त्यामुळे मी तुमच्यासाठी हे सगळं कष्ट घेतोय. असो, प्रकरण दुसरं आहे बालपण.